हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघू शकता गवार किती मस्त चमचमीत दिसते आहे. तर इथे मी पावशर गवार घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतली आणि आहे ना आपण उकडायला ठेवलेली आहे. इथे उकडून पण झालेली आहे. कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा. फक्त कांदा टोमॅटो टाकून आपण ही गवार बनवणार आहे, एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच साध्या सिंपल रेसिपीसाठी गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. एक छोटा कांदा घेतलेला आहे आपण. छानपैकी कांदा मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि त्यावर लगेच मीठ आणि हळद टाकायचं, जेणेकरून टोमॅटो आहे ना मऊ होतो मिठामुळे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं 2 मिनिटं आहे ना झाकण ठेवायचं टोमॅटो मऊ होण्यासाठी. आता 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढूया. छानपैकी टोमॅटो मऊ झालेला आहे. व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊ. आता यामध्ये लाल तिखट आणि कांदा मसाला टाकू. तुम्ही रोज लाल तिखट आणि कांदा मसाला एवढंच टाकायचं, म्हणजे कुठल्या पण भाजीला एकदम भाजी टेस्टी आणि मस्त होतात. तर आता ही गवार उकडलेली यामध्ये टाकायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं. खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने मी सर्व रेसिपी बनवत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल आहेत त्यातूनच मी टेस्टी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते. आता आपण आहे ना 5 मिनटं झाकण ठेवलेलं होतं. आता ते काढून परत आपण बघूया. छानपैकी असं वाफलेलं आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू आपण. शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान टेस्ट येते. थोडंसं मिरचटपणा जो असेल किंवा जास्त वगैरे झाला असेल तर तुम्ही आहे ना यामध्ये थोडासा गोडपणा येतो शेंगदाण्याच्या कुटामुळे आणि छान टेस्ट पण येते भाजीला. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी चमचमीत भाजी दिसतीये. फक्त 2 मिनिटात होणारी ही भाजी आहे. तर झाकण ठेवूया आणि परत एक 5 मिनिटं आपण वाफ काढून घेऊ. आता बघूया आपण, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता. आता आपली भाजी झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आणि पटकन मी भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच साध्या सिंपल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.